श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. सर्व आत्म्यांना गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बोलतो आपल्याला आईवर विश्वास आहे, पण मला खरं सांगा, आपण खरंच इतका विश्वास ठेवतो का आईवर? कारण आपल्यासमोर थोड्याफार अडचणी किंवा संकट आली की आपण लगेच खचून जातो. मग मला सांगा, तेव्हा आपला विश्वास कुठे पळून जातो? एकदा का आपण विश्वास टाकला की त्याला अधिक दृढ करणं गरजेचं आहे, पण त्याउलट आपण त्या विश्वासाला तडा जाईल असं वागू लागतो. आई आहे ना, मग का आपल्या मनात नकारात्मक विचार येतात? का आपण अडचणींना संकटांना सहजपणे हाताळू शकत नाही? का आपण आई आपल्यासोबत नाही अशा पद्धतीने वागतो? खरंच हीच खरी परीक्षा असते आणि तिथेच आपण हार मानून बसतो. मला इतकंच सांगायचं आहे की आपण अशा प्रकारे नामस्मरण केलं पाहिजे की आपल्या मनाला बुद्धीला एकच आईचा ध्यास लागला पाहिजे. मग आपण कोणत्याही प्रसंगात असलो तरी आपल्याला नकारात्मकतेची झुळूकसुद्धा स्पर्श करणार नाही. आपण नेहमी नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो. खरं तर त्याची गरज देखील नसते. उदाहरणार्थ, दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, काय केल्याने आपल्याला समोरच्या व्यक्तीला मागे पाडता येईल, इतरांच्या चुका काढणं, इतरांना ब्रह्मज्ञान शिकवणं, नको त्या गोष्टीत आपण आपली ऊर्जा वाया घालवत असतो. ह्या गोष्टी करत बसण्यापेक्षा आपण काय केल्याने आपली प्रगती होईल ह्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण आपण काय करतो? दुसऱ्यांची कशी फजिती होईल ह्यात लक्ष केंद्रित करतो. मग होतं काय? आपणच आपल्या तोंडावर पडतो. माहीत असतं हे चुकीचं आहे, तरीसुद्धा चुकांवर चुका करत बसतो. माहीत असतं हाती काही लागणार नाही, पण अहंकार जो आपल्याला आपलं सोडून दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे बघण्यासाठी प्रेरित करत असतो. इथेच त्या अहंकाराला ठेचून काढलं पाहिजे. मग बघा आयुष्य कसं फुलून निघेल, आईच्या सुगंधात न्हाऊन निघेल. हेच खरं उद्दिष्ट आहे आपलं ह्या पृथ्वीवर येण्याचं. हे आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपल्या आईला देखील आपल्या लेकरांचा अभिमान वाटतो आणि आई आपल्या लेकराला तिच्या कुशीत घेते. श्री स्वामी समर्थ.